प्रश्न 14 आपल्याला दिलेला होता. एका वृत्तचितीच्या आकाराच्या पत्राच्या डब्याचा व्यास 28 सेंटीमीटर आहे व त्याची उंची 10 सेमी आहे. तो एका बाजूने उघडा आहे, तर त्यासाठी लागलेल्या पत्र्याचे क्षेत्रफळ काढा. त्या डब्यास 2 सेंटीमीटर उंचीचे झाकण त्या डब्याला आपल्याला लावायचे. तयार करण्यासाठी अंदाजे किती चौरस सेंटीमीटर पत्रा लागेल ते काढा. प्रश्न बघा, प्रश्न 2 वेळेस बघा. जर नाही समजलं तुम्हाला तर व्यवस्थित पहा. 2 वेळेस प्रश्न वाचा म्हणजे प्रश्न लक्षात राहतो. आपल्याला व्यास दिला मित्रांनो डी, ज्याला आपण डी म्हणतो, तो दिला 28 सेंटीमीटर. व्यास किती दिलाय तुम्हाला? व्यास इक्वल टू डी 28 सेमी, 28 सेंटीमीटर एवढा व्यास तुमच्याकडे दिलेला आहे. काढायचे काय आपल्याला? त्रिज्या. मग त्रिज्या काढण्यासाठी काय आहे? व्यासला 2 न भागले तर तुमची त्रिज्या आहे. मग आपल्याला काय करायचंय? आर बरोबर डी छेदात 2, म्हणजे 28 छेदात किती? 2. मग आर किती आला तुमचा? 14. 14 2 28. आर पण आपल्याला भेटलाय. काढायचे काय ते बघायचे. प्रश्नामध्ये जसं दिले आपल्याला तसंच काढायचे. मग आता काय करायचं? तुम्हाला व्यास भेटला, उंची दिलेली आहे 20 सेंटीमीटर, ज्याला आपण एच म्हणतो, तो दिलेला 20 सेंटीमीटर, बरोबर. मग आता त्या डब्याला झाकण तयार करायचे त्यांचं मते. मग वृत्तचितीच्या आकाराच्या एका बाजून जो डब्बा त्यांनी कापलाय किंवा जो डब्बा बनवण्यासाठी लागणाऱ्या पत्र्याचे क्षेत्रफळ विचारलं. आपल्याला काय करायचं? आता डब्याचे क्षेत्रफळ पृष्ठच्या आणि नंतर डब्याच्या तळाचे क्षेत्रफळ दोन्हीही एकत्र करायचे, दोन्हीही एकत्र. मग एक सूत्र घेतलं होतं आपण, पाया आरचा वर्ग आणि त्याच्यानंतर 2 पाया गुणिला उंची म्हणजे त्रिज्या व्यास सगळं ते काय होतं तर ती पहा. आता काय करायचे? डब्याचे वक्र पृष्ठफळ इथं मी शॉर्ट मध्ये लिहिलं, डब्याचे वक्र पृष्ठफळ अधिक डब्याच्या तळाचे क्षेत्रफळ. मग इथं शॉर्ट मध्ये डब्याच्या तळाचे क्षेत्रफळ दोघांची बेरीज करा. डब्याच्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र काय आहे मग ते बघू आपण. मग इथं लिहू आपण डब्याच्या वक्र पृष्ठफळ. मी व लिहिलं होतं, मी काय लिहिणार आहे? व. आणि याचे पण काढायचे आपल्या डब्याच्या तळाचे क्षेत्रफळ. लक्षात घ्या, नाही तर डब काय झालं तर क्ष काय होतं ते तुमच्या लक्षात राहणार, गोंधळ होईल. असं करायचं. मग आता डब्याच्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र काय आपल्याकडं आहे? 2 पाया आर एच. 2 पाया आर एच. पायाची किंमत काय घ्यायची? सोपी वाटत जर वाटत असन तर 3.14 घ्या, नसेल तर 22/7 घ्या. मग आता डब्याचा अगोदरीच करू आणि नंतर मग याचं करू. 2 गुणाकारामध्ये पाया. पायाची काय किंमत घ्यायची तुम्हाला? जी तुम्हाला बरी वाटते ती घ्या, बरोबर. 2 गुणाकारामध्ये पाया घ्यायचे आपल्याला. तळाचं काढायचं त्याच्यासाठी वेगळं सूत्र घ्यायचे आपल्याला. आणि 2 पाया, जर तुम्हाला बेरीज करायची असन तर त्याचं एक सूत्र आहे पुन्हा इकडे. मग आपण काढलं होतं पाया आणि त्रिज्येचा वर्ग. जर बेरजीत लिहायची असेल तर असं तुमच्याकडे जागा पडते, मला मोडून लिहावं लागतं. आणि त्याच्यानंतर दोघांचंही एकत्र जर क्षेत्रफळ समजा तुम्हाला काढायचं असेल त्या दोघांच्या बेरजीच, तर त्याचं सूत्र इथं येतं. त्याचं सूत्र काय येईल मग तुमच्याकडं? नाही, याला पुढं घ्या पाया आर आणि कंसात घ्या. तुम्हाला कंसात काय घ्यायचे आपल्याला? 2h 2 गुणिले उंची अधिक. मग काय करायचे? तुम्हाला त्रिज्या दिलेली आहे, त्रिज्या काढायची. इथं त्रिज्याचा वर्ग, इथं त्रिज्या आर घ्यायचं तुम्हाला. हे 2 असे सूत्र आहे मित्रांनो. तुम्ही जितकं पाहिजे तितकं तुम्ही घेऊ शकता, जितके पाहिजे तितके तुम्हाला सूत्र भेटते. आपण दोघांचं एकत्र करणं, दोघांचे 2 सूत्र अगोदर लिहून घ्या. मी कोण कळलं. जर दोघांचं एकत्र काढायचं असेल तर हे, नसलं तर स्पेशल एक सूत्र आहे आपल्याकडं, या प्रकारचं पण आपण काढू शकतो. हे सूत्र आहे. आणि हे जर लिहायचं झालं असलं तर मला सूचित करा, कारण आता मला सगळं मोडायचं. तुमच्या लक्षात आलं? हा त्रिज्या ही, व्यास ही, उंची आलंय का? आलं असलं तर सांगा, म्हणजे आपल्याला काय करता येईल, पटपट पुढं जायचं. 2 इंच पत्र पुन्हा वाढून लागणार आहे त्याच्यासाठी एक वेगळंच आपल्याला एक सूत्र घ्यायचंय. त्या सूत्राचं एक वेगळं विश्लेषण झालंय का? सूत्र बघा, पाया आणि त्रिज्याचा गुणाकार कंसात 2 उंची अधिक त्रिज्या आपल्याला दिलेली मग करायचं. मग आता पायाची किंमत काय येणार आहे आपल्याकडं? 22/7. मग 22/7
गुणाकारामध्ये आर आर तुम्हाला दिलेला आहे. आर किती आलाय तुमच्याकडे 14. मग 14 मग परत 2 इकडे गुणाकार कंसात होणार. एच एच किती दिलेलं बाबा तुम्हाला 20. मग गुणिले 20 अधिक किती अधिक 14. आता आपल्याकडे आले 22/7 गुणाकारामध्ये 14. इथं भाग जाते लक्षातच ठेवायचं. आता इकडे बघा गुणाकार करा. 20 दोन्ही किती 40. 40 आणि 14 ची बेरीज करा. 40 आणि 14 ची बेरीज किती आली तुमच्याकडे 54 गुणिले 54 आधी कंस सोडून घ्या. घेतला का? मग आता इथं काटोकाट करा. 7 1 7 7 दोन्ही 14. मग आपल्याकडे येणार 22 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 54. आता 22 दोन्ही 44 आणि राहिले आपल्याकडे गुणाकारामध्ये 54. 44 आणि 54 जर तुम्ही गुणाकार केला की त्याला 2376 2376. हे काय आहे मीटर का चौरस मीटर? चौरस मीटर, कारण येणार आहे चौरसच मीटर. म्हणून मग आपण सेंटीमीटर चौरस मीटर व्हायला माझ्याकडून बोललेला चौरस सेंटीमीटर आपल्याकडे येणार आहे याचं उत्तर. आता हे झालं. त्याच्यात तुम्हाला सांगितलं होतं की 2 इंचीचे झाकण तयार करण्यासाठी लागणारा पत्रा आपल्याला काढायचा. आता हे झालं दोघांची मिळून एकत्र आलेली त्रिज्या बेरीज. आपल्याला 2 इंच काय करायचंय झाकण तयार करायचं. त्या पत्र्याला त्या डब्याला जे झाकण तयार करायचे ते झाकण तयार करण्यासाठी एक सूत्र आहे. मग ते सूत्र घेऊ आपण हे सूत्र पुढे कंटिन्यू करायचं. मग इथं काय करायचं तुम्हाला पाया आर कंसात 2 गुणिले एच अधिक आर, किंवा मी मग 2 सूत्र दिले तुम्हाला. याच्या अगोदर पण 2 गुणिले पाया आर एच अधिक काय होतं आपल्याकडे एच आपलं पाया गुणिले आरचा वर्ग. हे 2 सूत्र होते. पण मूळ सूत्र हे आपण याच्यावरच काम करणार. वाटल्यास तुम्हाला ते दोन्ही सूत्र पाहिजे असले तर परत एकदा लिहून देतो. पण हे सूत्र आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. मग आता हे 2 इंचीचं झाकणाचं काढायचे. हे आपल्याला आता शिकायचं झालं. त्या डब्याला लागणारा पत्रा, आता स्पेशल झाकण्यासाठी लागणारा पत्रा, हे पत्र्याचे क्षेत्रफळ. कशाचे क्षेत्रफळ आले ते? पत्र्याचे क्षेत्रफळ. मी इथे लिहितो पत्र्याचे क्षेत्रफळ. जे काय तुमच्याकडे दिलेलं होतं ते हे आलं. आता हे डब्याच्या झाकणाचं क्षेत्रफळ काढायचं. झालं का? सूत्र काय? सूत्र नाही बोलणार, वरचं बोलणार खालचं. झालं का तुमचं? आता काय करायचं 2 इंचीचं झाकण वाढवायचे तुम्हाला. 2 इंचीचं काय करायचे झाकण त्याच्यामध्ये तुम्हाला वाढवायचे. मग झाकण वाढवण्यासाठी काय करायचे आपल्याला तेच 2 याचा. मग पाया किती? पाया 22/7 गुणिले आर त्रिज्या किती दिलेली आहे तुम्हाला 14. म्हणून 14 कंसात 2 गुणिले उंची कमी झाली 2च आहे. त्रिज्या अधिक मध्ये जाणार तुमची. त्रिज्या किती आली तुमच्याकडे 14 बरोबर. मग हे 14 जसे तसे कंस सोडून घ्या. मग इथं 22/7 गुणाकारामध्ये 14, किंवा इथं डायरेक्ट गुणाकार करा. इकडे गुणाकार. आता इथं 2 आणि 2 4. 14 आणि 4 किती आलं तुमच्याकडं? किती नाही बेर 18 आलं बरोबर. 14 आणि 4 18. परत इथं भाग तोडा. 7 1 7 7 दोन्ही 14. आता इकडे वर डायरेक्ट गुणाकार करतो. 22 दोन्ही किती 44 गुणाकारामध्ये 18 करा. 18 आणि 44चा गुणाकार करायचा. 18 आणि 44चा गुणाकार आपल्याकडे आला 792. आपल्याकडे काय आला गुणाकार 792. मग आता हे मीटर मध्ये का चौरस मीटर मध्ये? ते आपल्याकडे पण येणार चौरस सेंटीमीटर मध्ये. मग आपण 2 प्रश्नांचे 2 उत्तर काढले. चौरस सेंटीमीटर हे झालं डब्याच्या झाकणाचं क्षेत्र. काय सांगितलं होतं तुम्हाला? डब्यास लागणारा पत्रा मी तर लिहून दिला होता दोन्ही मध्ये, दोघं हे शॉर्टकट मध्ये. आता इथं डब्यास पूर्ण लिहिलं लागणारा पत्र्याचे क्षेत्रफळ इकडं, आणि हे जे झाकण तयार केले आपण 2 इंच वाढवून, हे झाकण साठी जे काय आपल्याला झाकण तयार करायचं होतं. मग झाकणासाठी इथं लिहितो मी झाकणासाठी. आता डब्याला लागणारं क्षेत्रफळ आलं आपलं 2376 बरोबर. इथे लिहू 2376 चौरस सेंटीमीटर. आणि डब्यास लागणार आपल्याकडे आले
792 चौरस सेंटीमीटर सेमी. अशा प्रकारे तुमचं झालंय. प्रश्न चौथा आपल्याकडे झालाय. उद्या आपल्याला 16.3 वर चर्चा करायची होती. समजलं असेल तर बघा, नसेल तर लिहून घ्या. जे ऑनलाईन बघेल त्याने स्क्रीनशॉट काढायचा आहे मोबाईलचा. नाही समजलं व्हिडिओ सावकाश पहा. निश्चितच प्रश्न सोपे आहेत. दोन्ही बाजूने तुम्हाला उत्तर येणार आहे. 3च आहेत. पुढे आपल्याला सराव संचामध्ये वृत्तचितीचे घनफळ विचारणार आहेत. त्याच्यामुळं 16.3 साठी सज्ज राहा. वाटल्यास ज्यांना जमते त्यांनी घरून सोडून आणा. नाही जमलं मी इथंच आहे, मी कुठंच जाणार नाही. झालं का? धन्यवाद.